तर कष्टाचं फळ मिळालंय मला, खूप छान आणि आनंद वाटतोय. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता मी जाते केळीच्या बागेमध्ये, पाहू शकता कोळतंय. तर चला केळीच्या बागेमध्ये मी काय करणार आहे पाहूया. चला आहे केळीचं झाड आणि केळीच्या झाडाला घड लागलाय आणि तो घड असा पिकलाय. तर आमच्या इथे माकडं फार येतात म्हणून हा केळीचा घड मी झाकून ठेवलाय. बघू शकता केळीचा घडा आणि पूर्ण तयार झालेला आहे. तर ह्याच्यावर पहा केळ सुद्धा एक पिकलेलं आहे. तर हा केळीचा घड काढायला तयार झालाय. बघू शकता छान असं केळ असं पिकलंय आणि झाडावर पिकलेलं केळ खूप छान लागतं. तर बघू शकता केळीचा घड कोकणातलं स्वर्गसुख हे असं असतं आणि ह्याला मेहनत आणि कष्ट पण असतात आणि हे माझ्या कष्टाचं फळ आहे. तर आता हा केळीचा घड काढून मी इथे ठेवते. तर हा पूर्ण तयार झालेला असा केळीचा घड आहे. केळीचा घड काढल्यानंतर केळीचं झाड तसं ठेवायचं नाहीये. तर ते केळीचं झाड मी वाळामध्ये टाकून दिलंय. मे महिन्यापासून सांभाळून ठेवलेला केळीचा घड मी आता काढलाय.